गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी यातून बोलतोय. तर महाराष्ट्राचा स्टेट बोर्डचा सिलेबस चेंज झालेला आहे आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वांच्याकडं त्याचे PDF बुक्स सगळ्यांकडे पोहोचलेले आहेत. यापैकी बायोलॉजीमध्ये मी या ठिकाणी बायोलॉजीमध्ये इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो 14 नंबर इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो हा बालभारती महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा टॉपिक मी सुरू करतोय. त्याचा लेक्चर नंबर 1 आता स्टार्ट करतोय. तर बघा या ठिकाणी तर मी समजण्यासाठी काय केलंय, बालभारतीचा इथे लोगो ठेवलेला आहे बघा. म्हणजे हे काय आहे की आपल्या स्टेट बोर्डच्या बायोलॉजी या बुकमध्ये लिहिलेले लाईन्स आहेत. An ecosystem is a self-regulatory and self-sustained. सस्टेन्स म्हणजे काय? सस्टेन्स म्हणजे सामर्थ्य असणारे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. इकोसिस्टम हे स्वतःमध्ये सबस्टेन्स आहे, सेल्फ सबस्टेन्ड आहे. आणि इकोसिस्टम हे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फिअर किंवा इकॉलॉजी. तर इकॉलॉजीचा किंवा बायोस्फिअरचा जे कार्यात्मक आणि रचनात्मक जो भाग असेल तो इकोसिस्टम आहे. लक्षात. दुसरी लाईन काय सांगतात बघा, बायोटिक कंपोनंट interact with each other and also with surrounding environment. आपल्याला माहित आहे बायोटिक जैविक बरोबर आहे की जैव जे कंटेन आहेत हे काय करतात की आपल्या फिजिकल इन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करतात. आता तुम्ही म्हणाल सराउंडिंग इन्व्हायरमेंट किंवा याला फिजिकल इन्व्हायरमेंट म्हणू शकतो. याच्या म्हणजे विंड, वॉटर याच्याशी काय करणार, इंटरॅक्टिंग करणार. तर काय सांगितले बघा पुढं, तर इकोसिस्टम. तर तुम्ही या ठिकाणी बघा की ह्या ठिकाणी तुम्हाला डिअर दिसते, फ्रॉग दिसते, काही इन्सेक्ट दिसतात, टर्टल दिसाले, बर्ड्स आहेत. हे वॉटर, एअर आणि सॉइल यांच्याशी इंटरॅक्ट करतात. तुम्हाला 6वीच्या वर्गामध्ये सांगितले बघा, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. आणि या तीनशी या ठिकाणी फिजिकल इन्व्हायरमेंट म्हटलं जाते कारण हे नॉन लिव्हिंग आहे. आणि ह्याच्यावर बायोटिक कंपोनंट आहेत. इथे तुम्हाला डिअर दिसते, फ्रॉग दिसते, इन्सेक्ट दिसते, फिश दिसते, इंटरॅक्ट करतात. आणि इन्व्हायरमेंट कडून ते काय करतात, एअर घेतात, वॉटर घेतात. अशा प्रकारे ही इकोसिस्टम काही आहे इंटरॅक्ट असतात. दुसरे एक बघा इमेज, एक या ठिकाणी टेकडी आहे, डोंगर दिसते तुम्हाला आणि इथे पॉन्ड आहे, एक तलाव आहे. या लिथोस्फिअरवर काही ट्री आहेत, ग्रासेस आहेत, ह्याला म्हणतो आपण टेरिस्ट्रियल इको. आणि इथं जे काही वॉटर आहे, वॉटर बॉडी आहे, याला पॉन्ड म्हटलं. या पॉन्डमध्ये तुम्हाला वॉटर चॅट, फायटोफायटोनाइज, बॅक्टेरिया पाहायला मिळतात, अलगी पाहायला मिळते. अशा प्रकारे या ठिकाणी जे ट्री जे आहेत, ग्रीन प्लांट आहेत, ते सनलाईट घेतात आणि सनलाईटला या ठिकाणी तर आपल्यासमोर एक ॲनिमल दिसते, ॲनिमेशन आहे बघा, बायोटिक वर्सेस अबायोटिक. काही वेळा काय घड होतंय की बायोटिक आणि अबायोटिक या दोन्ही मधला फरक आम्हाला समजत नाही. 3री क्लासपासून आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी बायोटिक आहे ते लिव्हिंग आणि अबायोटिक आहे ते नॉन लिव्हिंग. तर या ठिकाणी बायोटिक मध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी ॲनिमल्स दिसाले बघा, ॲनिमल्स आहेत, दिसते तुम्हाला ॲनिमल्स आहे, प्लांट दिसते तुम्हाला. आणि अबायोटिक मध्ये रेन दिसते तुम्हाला, टेम्परेचर आहे, व्हॉल्कॅनिक इरेप्शन ज्वालामुखी आहे, त्यानंतर स्लायडिंग दिसते या ठिकाणी.
तर ही दोन कंटेंट जी आहेत ही बायोटिक आणि अबायोटिक. लक्षात ठेवा की इकोसिस्टममध्ये बायोटिक आणि अबायोटिक हे जे दोन कंपोनंट आहेत ते फिजिकल इन्व्हायरमेंटशी इंटरॅक्टिव्ह होतात. म्हणजे बायोटिक कंपोनेंट अबायोटिक कंपोनेंटशी इंटरॅक्टिव्ह होतात आणि मग इकोसिस्टम बनलं जाते. काय बनलं ते? इकोसिस्टम. तर बघा या ठिकाणी बायोटिकमध्ये लिव्हिंग थिंग्स, प्रोटिस्टा, प्लांट, ॲनिमल, फंगस, बॅक्टेरिया. अबायोटिक नॉन लिव्हिंग थिंग्स आहे वॉटर, सॉइल, एअर, मिनरल्स, लाईट. तर आपल्यासमोर अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर यांचा डिफरन्स आहे. नोटबुकमध्ये लिहून घेतला तर बरे होईल बघा. अबायोटिक फॅक्टर आर नॉन लिव्हिंग पार्ट ऑफ इकोसिस्टम. Biotic factor are the living part of ecosystem. These are animal, plants and microorganism. Abiotic factor refer to non-living physical and chemical elements in the ecosystem. Biotic factor are living or once a living organism in ecosystem. Third one, abiotic resources are usually obtained from lithosphere, atmosphere, hydrosphere. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण. तर बघा बायोटिक कंपोनंट shape and ecosystem are the living component in the organism environment. तर हा जो फरक आहे तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेतला तर बरं होईल. जरी येत असेल तरी चालतंय. बघा तुम्ही प्रयत्न करून बघा. तर आपल्या बुकमध्ये दिले बघा सायंटिस्टचं नाव दिले टॅन्सली 1935 कॉइन्ड द टर्म इकोसिस्टम. अंडरलाईन करा, हा MCQ बनण्याची शक्यता आहे. CET मध्ये हा काय केला आहे इकोसिस्टम जी टर्म आहे कोण दिली तर सायंटिस्टचं नाव आहे आर्थर टॅन्सली. आर्थर टॅन्सली 1935 कॉइन्ड द टर्म इकोसिस्टम. इकोसिस्टम व्हेरी ग्रेटली इन साइज फ्रॉम small pond to larger ocean or small farmland to village. काय म्हणते बघा इकोसिस्टमची व्हरायटी आहे. व्हरायटी साईज मध्ये व्हरायटी पाहायला मिळते. एक छोटंसं पॉन्ड ते महासागर ओशन पर्यंत आणि एक शेती फार्मलँड पासून एक विलेज पर्यंत. तर मी या ठिकाणी थोडंसं एक्स्ट्रा माहिती तुम्हाला मी सांगतोय. तर हिने सांगितले इकोसिस्टमची जी साईज आहे ती व्हेरी करते म्हणजे डिफरंट आहे. एक स्मॉल पॉन्ड पासून या ठिकाणी विलेज फार्म पासून विलेज, एक स्मॉल पॉन्ड पासून ओशन. तर मी एक सांगतो एक आपल्यासमोर एक ट्री दिसते. एक सिंगल ट्री सुद्धा एक सस्टेन्स इकोसिस्टम आहे. एक सिंगल ट्री सुद्धा एक सस्टेन इकोसिस्टम आहे. बघा काय सांगितलंय तर जे ग्रीन प्लांट आहेत यांना आपण प्रोड्युसर म्हणतोय. ग्रीन प्लांटला काय म्हणणार प्रोड्युसर. हे प्रोड्युसर आहे सन कडून रेडियल सनलाईट घेतात. त्यामध्ये सनलाईट घेतात. तर ह्या एनर्जीचं ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. याचा अर्थ फूड तयार करतात. आणि या प्रोसेसला म्हटलं जाते फोटोसिंथेसिस. म्हणजे काय केलं या प्लांटनं बाहेरून सनलाईट घेतलं, CO2 घेतला आणि फूड तयार केलं. आणि ह्या फूडवर प्रायमरी कंझ्युमर या ठिकाणी ग्रो केला रॅबिट. या प्रायमरी कंझ्युमरवर सेकंडरी कंझ्युमर कोण झाला या ठिकाणी फ्रॉग. म्हणजे प्लांटने जे फूड तयार केले किंवा ग्रास तयार झाले हे ग्रास कोण घेतलं पहिल्यांदा रॅबिटने खाल्लं.
आणि हे जे ग्रास आहे रॅबिटच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये मसलच्या स्वरूपात कन्व्हर्टेड झालं आणि हे जे मसल जे आहेत बनलेला जो रॅबिट आहे तो कोण खाल्ला या ठिकाणी फॉक्सनं. हा सेकंडरी कंझ्युमर झाला आणि परत या फ्रॉगला या ठिकाणी टॉप कॉर्नरवर असेल किंवा टर्शरी या ठिकाणी कंझ्युमरनं या ठिकाणी समजा किल केलं किंवा डायजेस्ट केलं. ज्यावेळी समजा हा फ्रॉग आहे डेड झाल्यानंतर सॉइलमध्ये आल्यानंतर ह्याच्यावर डेट्रिओर्स ॲनिमल काय करणार ग्रो करणार. डेट्रिओर्स आपल्या बुकमध्ये दिलं नाही तरी ऐकून घ्या. डेट्रिओर्स असे ॲनिमल आहेत जे काही मृत जीव आहेत जे ॲनिमल डेड झाल्यात डिके डेड मटेरियलवर ग्रो करतात. डेट्रिओर्सची फूड चेन वेगळी आहे लक्षात ठेवा. काय करणार हे डेट्रिओर्स ॲनिमल आहे हे जे मृत आहेत ह्याच्यावर काय करतात ते फूड आत घेतात पार्शली डायजेस्ट करतात आणि रिलीज करतात आणि कास्ट मार्फत रिलीज केल्यानंतर त्याच्यावर डिकम्पोजर ऍक्च्युली काम करतात. आणि डिकम्पोजर कोण आहेत बघा फंजाई आणि बॅक्टेरिया. मग डिकम्पोजर लास्टला काय करणार हे जे ऑर्गॅनिक फूड मटेरियल आहे याला इनऑर्गॅनिक फूड मध्ये कन्वर्ट करणार आणि परत हे इनऑर्गॅनिक फूड आहे ते या ठिकाणी सॉइलमध्ये मिक्स झाल्यानंतर ह्युमस लेअरमध्ये झाल्यानंतर मिनरलायझेशन झाल्यानंतर प्लांट काय करणार परत या ठिकाणी याचा रियूज करते. समजलं काय बघा. याचा अर्थ एक जो आपण ट्री कट करतोय एखादं झाड कट करतोय याचा अर्थ आपण इकोसिस्टमचा एक मेजर भाग आपण डॅमेज करतोय. कारण का बघा त्या ट्रीवर काही घरटी असतील चिमण्यांची त्यांची पिलं असतील काही फ्लाईज तिथे येत असतील काही जे ॲनिमल फूडसाठी येत असतील काही रॅबिट जे ग्रासिंग करणारे ॲनिमल्स तिथे आसपास असतील तर याचा अर्थ एखादं ट्री तोडणं हे सुद्धा इकोसिस्टमला डॅमेज केल्यासारखं आहे. दुसरा एक पॉइंट जर आपण बुकच्या थोडं बाहेर येऊन सांगतोय आपण तर ॲक्वॅटिक इकोसिस्टम एक पॉन्ड जे आहे त्यांनी सांगितलं होतं एक पॉन्ड आहे तळं ते ओशन पर्यंत जे छोटं कोण असेल बघा हे समोर आहे ते पॉन्ड आहे एक तलाव आहे. या तलावात बघितला तर सनलाईट आहे की ज्या अप्पर सरफेस पडते तिथे या ठिकाणी अलगी ग्रो करतात किंवा त्यांना म्हणतो आपण फायटोप्लॅन्टॉन हे प्रोड्युसर आहेत. या फायटोप्लॅन्टॉनला झू प्लांटॉन इन्सेक्ट आहेत ते या ठिकाणी डायजेस्ट करणार ते झाला प्रायमरी कंझ्युमर. तर झू प्लांटॉनला सेकंडरी कंझ्युमर आहे फिश याला डायजेस्ट करणार. फिशला टर्शरी कंझ्युमर आहे या ठिकाणी टर्टल असणार आणि ज्यावेळी हे ॲनिमल डेड होतील तर ह्याच्यावर डिकम्पोजर या ठिकाणी काम करतील. याचा अर्थ बघा एक जे ओशन जे आहे एक जे पॉन्ड आहे हे सस्टेन्स आहे. काय म्हणू शकतं की एक जे ओशन जे आहे सेल्फ सस्टेन आहे म्हणून म्हटलं जाते की इकोसिस्टम जे आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फिअर. बघा समोर एक अनेक इमेज आहे हा तुम्हाला दिसते व्यवस्थित. चला परत आपण काय करूया बुकमध्ये काय दिले बघा. एंटायर बायोस्फिअर कॅन बी कन्सिडर ॲज अ वन ग्लोबल इकोसिस्टम. या ओळीचा अर्थ पहिला समजून घ्या. ही संपूर्ण अर्थवर जेवढे जीव आहेत बायोस्फिअर आहे त्याला एक ग्लोबल इकोसिस्टम समजलं जाते आणि या ग्लोबल इकोसिस्टमचं कंपॅरिझन दुसऱ्या प्लॅनेटशी केलं जाते. आपण पाहतो ना मंगळावर मंगळ प्लॅनेट जे आहे किंवा गुरु आहे या ठिकाणी मार्स म्हटलं जाते ज्युपिटर ते नाही तर ह्या ग्रहावर प्लॅनेटवर याची तुलना केली जाते. तर याची तुलना केलं तर अर्थवरच फक्त बायोस्फिअर आपल्याला पाहायला मिळते जीवावर. म्हणजे काय म्हटलं बघा एंटायर बायोस्फिअर कॅन बी कन्सिडर ॲज वन ग्लोबल इकोसिस्टम. अंडरलाईन करा. अँड मेड अप मेनी लोकल इकोसिस्टम. बरोबर आहे की अर्थवर जितकं इकोसिस्टम आहे ते संपूर्ण एकत्र घेतल्यानंतर एक एंटायर ग्लोबल इकोसिस्टम बनलं जाते. सिन्स द अर्थ इकोसिस्टम इज टू बिग अँड टू कॉम्प्लेक्स टू स्टडी. याचा अर्थ अर्थवरची इकोसिस्टम स्टडी करणे याचा कॉम्प्लिकेटेड आहे जटिल आहे. इट इज डिवायडेड इन टू बेसिक कॅटेगरी. म्हणून या ठिकाणी दोन ठिकाणी याचे डिवायडेशन केलेलं आहे. एक काय बघा
टेरिस्ट्रियल आणि सेकंड जे आहे ॲक्वॅटिक. टेरिस्ट्रियल म्हणजे भूचर, सेकंड ॲक्वॅटिक म्हणजे जलचर, पाण्यामध्ये असणारी. तर या ठिकाणी जरा एक्स्ट्रा बघा, इकोसिस्टम लिहून घेतलं तर बरं होईल बघा. नोटबुकमध्ये नोटबुक ठेवत जा. तर काय लिहिले बघा, नोटबुकमध्ये पॉईंट लिहित जा. इकोसिस्टम डिफाईन एरिया in which community live with interacting taking place among the organism between community and its non-living physical environment. आता इथे एक शब्द आलाय कम्युनिटी. एक ॲनिमल आहे, समजा एक डिअर आहे, तर या ठिकाणी ऑर्गॅनिझम. त्याच डिअरच्या अनेक संख्या असेल तर तिची कम्युनिटी बनते. आणि अशा अनेक कम्युनिटी एकत्र आल्यानंतर ही काय करणार की आपल्या फिजिकल इन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करतात आणि अशा प्रकारे इकोसिस्टम बनते. तर इथे एक इमेज आहे, ही आपल्याला जरा इंटरॅक्टिव्ह होत नाहीये. इथं बघा तुम्हाला टेरिस्ट्रियल दिसतंय, ॲक्वॅटिक दिसतंय. तर ठीक आहे. इकोसिस्टम इज फॉर्म द इंटरॅक्शन बिटवीन ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. परत सांगितलंय की इकोसिस्टम बनण्यासाठी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स दोन्ही कंपोनंट काही आहेत, इम्पॉर्टंट आहेत. तर बघा आपल्यासमोर या ठिकाणी टेरिस्ट्रियल इकोसिस्टम दिसते. एक जंगलातला एक फोटोग्राफ दिसते, इमेज. तर यामध्ये अनेक ॲनिमल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. हे झालं टेरिस्ट्रियल इकोसिस्टम. बघा ॲक्च्युअल फोटो बघा, हे एखादा फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टमध्ये या ठिकाणी डिअर दिसते बघा, डिअर. तर हे काय झालं बघा की या ठिकाणी टेरिस्ट्रियल इकोसिस्टम म्हणू शकते. त्यानंतर आपल्या समोर आहे एक पॉन्ड दिसते बघा. आणि या पॉन्डमध्ये या ठिकाणी पॉन्डमध्ये काय असेल बघा, फिशेस असणार, फायटोप्लॅन्टॉन, झूप्लॅन्टॉन, अल्गी, लार्जर स्मॉलर फिशेस. तर हे सुद्धा या ठिकाणी काय आहे की ॲक्वॅटिक, काय म्हटलं मी, ॲक्वॅटिक इकोसिस्टम पाहायला मिळते. तर आपल्यासमोर या ठिकाणी एक फिश टँक दिसते बघा. फिश टँक घरी असते बघा. ही फिश टँकमध्ये काही फिशेस सोडले जातात. मोस्टली गोल्डन फिश आहे, ती लकी फिश म्हटले जाते. तर हे काय असेल बघा, आर्टिफिशियल असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय बघा की आपल्या घराच्या आसपास पाणतळे केले जातात किंवा शेतकरी काय करते की मत्स्य शेती करण्यासाठी काय करते, आपल्या शेतामध्ये एक मोठा खड्डा करून त्यात पाणी सोडून फिशेस रेअरिंग करते, बरोबर आहे. हे काय असणार मग, आर्टिफिशियली. बघा या ठिकाणी फिशेस दिसतात. तर आता बुकमध्ये काय दिले बघा, फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट आर द टाईप ऑफ टेरिस्ट्रियल इकोसिस्टम, बरोबर आहे. फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डेझर्ट. त्यानंतर व्हाईल, लॅक, तलाव, वेटलँड, ओलसर, मॉइश्चर बाग, रिव्हर, इस्टुचरी आर द टाईप ऑफ ॲक्वॅटिक. तर हे काय जलचर आहे. आता इस्टुचरी म्हणजे काय ना, ज्यावेळी नदी जी आहे सागराला मिसळणार असत्या तर त्यावेळी जो भाग असतो तो मिसळण्याचा, तो भाग आहे इस्टुचरी, बरोबर आहे. इकोसिस्टम कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड इंटू नॅचरल इकोसिस्टम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टम. नॅचरल इकोसिस्टम डू नॉट रिक्वायर एनी मॅनमेड इनपुट. कारण का, इनपुट म्हणजे काय बघा, त्याला एनर्जीची गरज पडणार नाही. कारण का, नॅचरल इकोसिस्टम मध्ये सनलाइट अल्टिमेट सोर्स किंवा ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इकोसिस्टम. Sunlight is a driving force of ecosystem. There is no requirement in natural ecosystem because of the plant get sunlight and make their food, and this process is called as the photosynthesis. And these food are utilized or consume heterotrophs or consumer. या ठिकाणी नॅचरल इकोसिस्टम मध्ये मॅनमेड ऍक्टिव्हिटी नाहीये. तर आर्टिफिशियली बघा, आर्टिफिशियल इकोसिस्टम मध्ये एक फार्म आहे, एक शेती आहे, फार्मलँड आहे.
तिथे या ठिकाणी काय करायला पाहिजे, शेती समजा करायची आहे तर तिथे तुम्हाला नांगरणी, पेरणी सगळं येणार, पाणी देणे, पाटाणं वगैरे. किंवा फिश टँक, घरी आता मगाशी पाहिजे ना फिश टँक, त्यामध्ये तिला फूड द्यायला पाहिजे, वॉटर चेंज करायला पाहिजे. त्यानंतर बघा, इवन लार्ज पॉन्ड यूज फॉर रेअरिंग फिश. मग सांगितलं की शेतकरी काय करते की शेतमळे तयार करते आणि यामध्ये फिश रेअरिंग केले जाते आणि हे फिश मार्केट साईज झाल्यानंतर सेल केला जातोय. परंतु ह्या ठिकाणी आर्टिफिशियली मॅनमेड या ठिकाणी डिस्टर्बन्स असते. रिक्वायर कॉन्स्टंट इनपुट इन टर्म एनर्जी ऑर मटेरियल, आणि ह्याला कंटिन्यू एनर्जी द्यायला लागणार आणि मटेरियल तुम्हाला पोहोचावे लागणार. आता लास्ट पॉइंट काय सांगितलं बघा, इन दिस चॅप्टर बुकमध्ये दिले बालभारतीमध्ये. तर इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अँड अनालिसिस स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम. आपण काय पाहणार आहे, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम इन ऑर्डर ॲप्रिशिएट इनपुट. इनपुट म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी, ट्रान्सफर ऑफ एनर्जी, फूड चेन, फूड वेब, न्यूट्रिएंट सायकलिंग, द आउटपुट, डिग्रेशन अँड रिलेशन चेन वेब दॅट क्रिएटेड बिकॉज एनर्जी फॉर्म विदिन. तर आपल्याला की ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, प्रोडक्टिव्हिटी पाहायची आहे, फूड चेन पाहायची आहे, फूड वेब पाहायचे आहे, न्यूट्रिएंट सायकल पाहायचे आहे, डिग्रेशन पाहायचं आहे. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बरेचसे पॉईंट काय करायचे आहेत, पुढे पाहायचे. तर या ठिकाणी बुकमधले एक पेज आहे बघा, जे हाफ पेज आपण काय केलं इथं या ठिकाणी पूर्ण करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी बुकमधले याची एक PDF आहे जी प्रिंट काढलेली आहे आणि या प्रिंटमधून एक जो पेज आहे, एक पेज मी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये इकोसिस्टम, त्यानंतर स्ट्रॅटिफिकेशन हा जो भाग आहे स्लोली काय करेल, एक 20-25 मिनिटाचं लेक्चर करून अपलोड केलेलं आहे. ओके, बाय.